नमस्कार, सुप्रभात. सकाळचे 8 वाजलेले आहेत. या बातमीपत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. निश्चितच आपण गेल्या 4 दिवसांपासून बघतोय भारत आणि पाकिस्तान यांच्यातला तणाव हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. मात्र सततच्या गोळीबारामुळे 5 जिल्ह्यांमधील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे. या गोळीबारामध्ये 18 जणांचा मृत्यू तर 60 जण जखमी झाले. दरम्यान जम्मू, राजौरी आणि सांबा या जिल्ह्यातील हजारो नागरिकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आलंय. पाकिस्तानकडून सतत तोफांचा मारा सुरू आहे. पूंछ, मेंढर, मनकोट, नौशेरा, अखनूर, आरएसपुरा, अर्निया, सांबा, कठुआ आणि अन्य भागामध्ये नागरी वस्तींचं मोठं नुकसान सुद्धा झालं असल्याचं बघायला मिळालं. 18 जण मृत्युमुखी पडले, 60 जण जखमी झालेले. भारत पाकिस्तान सीमेवरती अद्यापही तणाव आपल्याला बघायला मिळतोय. तर चौथालेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर कारवाया सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत 5 जवानांना वीरमरण आलं असल्याचंही बघायला मिळतंय. दरम्यान जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात BSF जवान अर्थातच मोहम्मद इम्तियाज हे शहीद सुद्धा झालेले आहेत. जम्मूमधील फ्रंटियर मुख्यालयामध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. त्यांच्या शौर्याला BSFने सलाम केलेला आहे. तर शस्त्रसंधीनंतर भारत पाकिस्तान सीमेवर सध्या शांतता आहे. काल रात्रीमध्ये कुठेही गोळीबार किंवा ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न हा झालेला नाही आहे. जम्मू, पूंछ, राजौरी, अमृतसर, फिरोजपूर, अखनूर या ठिकाणी गोळीबार झालेला नाही. त्यामुळे या ठिकाणी परिस्थिती पूर्वपदावर सध्या तरी येताना आपल्याला दिसते. आपण ही 6 दृश्य आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवरती बघतोय, जी की अतिशय महत्त्वाची आहे. जम्मू, पठाणकोट, राजौरी, अमृतसर, फिरोजपूर आणि अखनूर या ठिकाणी आता शांततेचं वातावरण आहे. ही 6 तीच ठिकाणं आहे ज्या ठिकाणी गेल्या 4 दिवसांपासून सतत गोळीबार होत असल्याचं आपण बघतोय. भारत आणि पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीची घोषणा करण्यात आली. मात्र पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासांमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं. त्यामुळे आजच्या सगळ्याच वर्तमानपत्रांमध्ये देखील तशाच मथळ्याच्या बातम्या आपल्याला बघायला मिळतात. या संदर्भात अधिक माहिती आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे देत आहेत. बघूया. मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारताने देखील ऑपरेशन सिंधूने चोख प्रत्युत्तर दिलं आणि त्याच्यानंतर आपण बघतो की जवळपास मागचे 2 ते 3 दिवस सातत्याने भारत आणि पाकिस्तानमधलं जे तणाव होते ते वाढल्याचं पाहायला मिळाले होते. आपल्या हातामध्ये हा सकाळचा पेपर आहे आणि आपण पाहत आहोत पळपुट्या पाकिस्तानकडून पुन्हा एकदा विश्वासघात अशा पद्धतीचा जो मथळ आहे तो आपला या सकाळच्या पेपरमध्ये आहे. दुसरा जर आपण पेपर बघितला तर तो आहे सामना. अवघ्या 3 तासामध्ये पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली ही हेडलाईन खरं तर आजच्या या पेपरमध्ये आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत या ठिकाणी महाराष्ट्र टाइम्स हा पेपर आहे. शस्त्रसंधीचा विराम ठरला अल्पजीवी अशी ही हेडलाईन आहे. शस्त्रसंधीनंतर ही कुरापती पाकिस्तानने ज्या काही कुरापती केलेल्या आहेत त्या सगळ्याचा एकूणच जो उल्लेख आहे तो आजच्या या सगळ्या आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळत आहे. सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री पाककडून उल्लंघन अशा पद्धतीचा हा मथळा जो आहे तो आजच्या या पेपरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन नितीन खराससह मी रुपाली बडवे, साम TV मुंबई. तर आपण बघितल्या आजच्या या काही हेडलाईन्स. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यांनी आता भारताचे अजित डोवाल यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. दरम्यान भारताला युद्ध नको पण दहशतवादाला ठेचणारच असं म्हणत अजित डोवाल यांनी चीनी परराष्ट्र मंत्र्यांना ठणकावलं. त्यावर आता वांग ही म्हणाले की चीन पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो. आम्ही सर्व प्रकारच्या दहशतवादाला विरोध करतोय. युद्ध ही भारताची निवड नाही या तुमच्या विधानाचं चीन कौतुक करतो असंही वांग ही यांनी म्हटलं. एकंदरीत भारताचं कौतुक वारंवार पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चीननं केलंय. भारतानं सलग 3ऱ्या दिवशी सलाल धरणाचे दरवाजे उघडले. 9 मे रोजी भारतानं चिनाब नदीवरती बांधलेल्या सलाल धरणाचे 3 दरवाजे उघडले होते आणि त्यानंतर आजही हे दरवाजे जे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत. याआधी भारतानं आता चिनाब नदीची पाणी पातळी कमी केलेली होती आणि त्यानंतर आता सलाल धरणाचे सर्व दरवाजेही बंद करण्यात आले. मात्र या भागामध्ये मुसळधार पाऊस झालाय. त्यामुळे वाढत्या पाण्याच्या पातळीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी आणि धरणावरील दाब व्यवस्थापित करण्यासाठी भारतानं हे पाऊल उचलले.
त्यामुळे सिंधू करार रद्द झालेला नाहीये. सलाल धरणाचे दरवाजे उघडण्यात आलेले आहे आणि यामुळे पाकिस्तानमध्ये जी पाणी टंचाई निर्माण झालेली होती ती सुद्धा संपणार. बरं, पाकिस्तानच्या दृष्टिकोनातून सुद्धा ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागेल, कारण त्यांना आता पाणी मिळतंय. पाकच्या कुरापतीनंतर मात्र भारतानं पाकिस्तानला तगडं प्रत्युत्तर दिलं. पाकचे 6 एअरबेस हे भारतानं उद्ध्वस्त केले आणि हे एअरबेस कोणते आहेत आणि त्या एअरबेसचं पाकिस्तानसाठी महत्त्व किती आहे, वैशिष्ट्य काय आहेत, पाहूयात या संदर्भातला हा खास रिपोर्ट. पाकच्या कुरापती भारताचं प्रत्युत्तर. भारताकडून पाकचे 6 एअरबेस उद्ध्वस्त. देशावरच्या हल्ल्याला भारताचं चोख उत्तर. धमाके आहेत पाकिस्तानच्या एअरबेसवर. पाकिस्ताननं भारताच्या सीमांवर ड्रोन हल्ले केले आणि भारतानं पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय आणि पाकचे ते 6 एअरबेस भारतानं आता उद्ध्वस्त केले. रफीकी, मुरीद, चकलाला, रहमियार खान, सुकूर और चुनिया स्थित पाकिस्तानी ठिकानों पर एयर लॉन्च सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए. पसरूर स्थित रडार साइट और सियालकोट का एविएशन बेस भी प्रिसीजन अम्युनिशन से टारगेट किए गए. पाकनं भारताच्या कुरापती काढल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवून पाकचं एअरबेस उडवून दिलं. हा व्हिडिओ पहा. भारताच्या विरोधात ड्रोन्स डागणाऱ्या एअरबेसची काय अवस्था झाली आहे. हा व्हिडिओ कुरापतीखोर पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी आहे. मात्र भारतानं उद्ध्वस्त केलेल्या नूरखान, चकलाला, रफीक, रहीम यार, सरगोधा आणि सुक्कूर एअरबेसचं पाकसाठी किती महत्व आहे. रावळपिंडीचं नूरखान एअरबेस. रावळपिंडीत पाक वायुसेनेचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात. इस्लामाबाद पासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर. चकलाला मुरीद एअरबेस, पाकच्या ड्रोन्स ऑपरेशनचं केंद्र. भारतीय सीमेपासून 9000 फूट लांबीची धावपट्टी. शहपर 1, बायरफ्तर TB2, अकिन्स आत्मघाती ड्रोन तैनात. शेरकोट रफीक एअरबेस, भारतीय सीमेजवळ पाकच्या लढाऊ विमानांचा तळ. F-16, F-17 विमान तैनात. 10,000 फूट लांबीची धावपट्टी. 1965च्या युद्धात महत्वाचं ठरलेलं एअरबेस. रहीम यार खान, पाकिस्तानी सैन्याचं मुख्य एअरबेस, भारतीय सीमेपासून जवळचं तळ. सरगोधा एअरबेस, पाकिस्तानी हवाई दलाचं प्रमुख तळ, लढाऊ विमानं आणि अण्वस्त्र सज्ज विमानतळ. 1965 आणि 1971च्या युद्धात महत्वाची भूमिका. सुक्कूर एअरबेस, सिंध प्रांतातील कराची जवळचं प्रमुख तळ. राजस्थान आणि गुजरात सीमेवर हवाई टेहाळणीसाठी वापर. भारत कोणत्याही देशाची कुरापत काढणार नाही, मात्र कोणी कुरापत काढल्यास त्याची वाट लावल्याशिवाय शांत बसणार नाही, ही भारताची भूमिका. आता पाकिस्तान भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आव्हान देतोय. त्यामुळेच भारतानं एअरबेस उद्ध्वस्त करत बगाड्यांच्या नांग्या ठेचल्या आहेत. यातून पाकिस्ताननं धडा घ्यावा, अन्यथा भारत आणखीन तगडं चोख प्रत्युत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
तर पाकिस्तानच्या नांग्या तर निश्चितच भारतानं ठेचल्या, मात्र यानंतर आता कुरघोडी पाकिस्ताननं करायला नको हीच अपेक्षा. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि ही माहिती परराष्ट्र मंत्रालयानं दिली. सध्या सैन्याकडून आता परिस्थितीवरती नियंत्रण आहे, मात्र पाकिस्तानच्या हालचालींवरती ही करडी नजर आहे. पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश भारतीय सैन्याला देण्यात आले. सैन्याला कारवाईसाठी सूट सुद्धा देण्यात आलेली आहे. बातमी बघा, अतिशय मोठी आहे. शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर सैन्याला पुन्हा एकदा थेट फ्री हँड दिलाय. भारत और पाकिस्तान के डीजीएमओज के बीच जो पिछले कुछ दिन से चल रही सैन्य कार्रवाई को रोकने का समझौता आज शाम को हुआ था. पिछले कुछ घंटों से इस समझौते का पाकिस्तान की ओर से घोर उल्लंघन हो रहा है. भारतीय सेना जवाबी कार्रवाई कर रही है और इस सीमा अतिक्रमण से निपट रही है. ये अतिक्रमण अत्यंत ही निंदनीय है और पाकिस्तान इनके लिए जिम्मेदार है. हमारा मानना है कि पाकिस्तान इस स्थिति को ठीक से समझे और इस अतिक्रमण को रोकने के लिए तुरंत उचित कार्रवाई करे. सेना ने इस स्थिति पर कड़ी नज़र रखी हुई है और उसे किसी भी अतिक्रमण से निपटने के लिए ठोस और सख्त कदम उठाने के लिए आदेश दे दिए गए हैं. आणि आता क्रिकेट प्रेमींसाठी बघा बातमी महत्त्वाची आहे, कारण IPL पुन्हा सुरू करण्याबाबत BCCI निर्णय घेणार आहे आणि आजपासून IPL आता सुरू करण्याबाबत BCCI निर्णय घेण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. एकंदरीत भारत पाकिस्तान तणावामुळे IPL सध्या स्थगित करण्यात आलेली होती, मात्र शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर IPL सुरू होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. तर भारत पाकिस्तान तणाव वाढला, त्यामुळे IPL एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली. मात्र स्पर्धेतील बहुतांश परदेशी खेळाडूंनी आपापल्या देशामध्ये परतण्यास सुरुवात केलेली आहे. दरम्यान त्याच वेळी युद्धबंदीचा निर्णय झाला, पण लगेच पाकिस्ताननं युद्धबंदीचा भंग सुद्धा केलेला आहे. त्यामुळे परदेशी खेळाडू जे घरी रवाना झाले होते त्यांना एकंदरीत परतही यावं लागणार आहे. मात्र जर पाकिस्ताननं कुरघोडी केली तर पुन्हा सुद्धा IPL स्थगित होऊ शकते. आणि आता विद्यार्थ्यांसाठी आणि खास करून ज्यांना CA ची परीक्षा द्यायची आहे त्यांनी ही बातमी नक्की बघा, कारण CA परीक्षांच्या सुधारित तारखा आता जाहीर करण्यात आलेल्या आहेत. आता या परीक्षा 26 ते 24 या मे मध्ये घेण्यात येणार आहे. ही माहिती आणि ही घोषणा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडियानं केलेली आहे. आणि या परीक्षा 9 ते 14 मे दरम्यान होणार होत्या, परंतु युद्धजन्य परिस्थिती आहे आणि त्यामुळे ICAIनं सुरुवातीला परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा केली आणि आता CA अंतिम इंटरमिडिएट आणि INTT-AT परीक्षा 16 ते 24 मे दरम्यान घेणार आहे. बरं, IPL असेल, CA ची परीक्षा असेल किंवा आणखी काही स्पर्धा परीक्षा आता पूर्वपदावर येताना तर दिसत आहे, मात्र तरी सुद्धा सध्या युद्धजन्य परिस्थिती जी आहे ती कायम आहे आणि दोन्ही सैन्य जे आहेत ते अलर्ट मोडवरती आहे. नेमकं काय घडतंय LOC वरती, POK वरती या संदर्भातल्या सर्व अपडेट्स पुढे जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात. पाकिस्तानकडून 3 तासांमध्ये युद्धबंदीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे. श्रीनगरसह अनेक शहरांमध्ये ड्रोन हल्ल्याचा देखील प्रयत्न झालाय. त्यामुळे जम्मू, कठुआ, उधमपूरमध्ये ब्लॅकआउट करण्यात आलेलं होतं. शिवाय आपण जर बघितलं तर पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय लष्करानं जोरदार उत्तर सुद्धा दिलेलं आहे. भारतीय लष्करानं पाकिस्तानचे ड्रोन आता पाडले. अमेरिकेने भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधी केल्यानंतर आता चीनने पाकिस्तानला समर्थन दिलं. चीनने पाकिस्तानच्या समर्थनार्थ अधिकृत भूमिका जाहीर केली. पाकिस्तानने देखील चीन हमारे साथ है असं वक्तव्य केलं. त्यामुळे आता पाकिस्तानने द्विपक्षीय कराराचं उल्लंघन केलं अशी चर्चा आहे. भारतानं पाकिस्तानचा खोटा दावा पुन्हा खोडून काढला. GF-17 कडून ब्रह्मोसला नुकसान पोहोचलेलं नाही. पाकिस्तानला मोठं नुकसान झालं आणि पाकिस्तानकडून चुकीची माहिती पसरवली जाते असं कर्नल सोफिया कुरेशींनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं. दोन्ही देशांची युद्धबंदी यावरती सहमती झाली आहे असं देखील त्यांनी म्हटलं.
भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीवर एकमत झालं. काल संध्याकाळी 5 वाजेपासून शस्त्रसंधी लागू झाली. काल दुपारी 3:30 वाजता पाकिस्तानच्या डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला फोन केला. शस्त्रसंधीबाबत दोन्ही देशांमध्ये चर्चा झाली आहे. 12 मे रोजी दोन्ही डीजीएमओ पुन्हा त्यांच्यामध्ये चर्चा होईल. भारतानं अटी शर्तींवरती शस्त्रसंधीची घोषणा केलेली आहे. पाकिस्तान सीजफायरसाठी तयार असल्याचं ट्विट पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी केलं. पाकिस्तान आणि भारतानं तात्काळ प्रभावीपणे युद्धबंदीवर सहमती दर्शवली अशी माहिती त्यांनी दिली. पाकिस्तानने शांतता आणि सुरक्षेसाठी प्रयत्न केलेले आहेत अशा थापा त्यांनी या ट्विटमध्ये मारलेल्या आहेत. पाकिस्तानच्या हल्ल्यानं आता भारतानं जोरदार प्रत्युत्तर दिलेलं आहे. पाकिस्तानच्या 6 एअरबेसवर भारतानं मिसाईल हल्ला केला. रफिकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुकर, चनिया एअरबेस या ठिकाणी स्फोट झाले. दरम्यान श्रीनगरमध्ये मिसाईल सिस्टीम ऍक्टिव्ह करण्यात आलेली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारी मिसाईल आता सक्रिय झाली आहे. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्ताननं त्यांचे एअरबेस मात्र बंद केलेले आहेत. भारताच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरलंय. एअरस्पेस बंद झालंय. ड्रोन हल्ल्यामध्ये भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर सुद्धा दिलं. त्यानंतर पाकमधील एअरबेस हे आता बंद करण्यात आलेले आहेत. पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीये. पाकिस्ताननं भारतीय हद्दीमध्ये ड्रोन पाठवला आणि पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न केलाय. पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्याचं पूंछमधील नागरिकांच्या घरांचं नुकसान करण्यात ते यशस्वी ठरले. या हल्ल्यामध्ये काही नागरिक जखमी झाले असल्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते. दहशतवादाच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड नाही असा इशारा परराष्ट्र मंत्र्यांनी आता दिला असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळतं. यामध्ये आपण जर बघितलं तर आता सैन्य कारवाई थांबवण्यावर दोन्ही देश सहमत आहेत अशी माहिती एस जयशंकर यांनी दिलेली आहे. श्रीनगरमध्ये पुन्हा स्फोटांचे आवाज ऐकायला आले. त्यामुळे जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी सरकारला खडे बोल विचारले. युद्धबंदीचं काय झालं असा सवाल ओमर अब्दुल्लांनी केला. विशेष म्हणजे त्यांनी श्रीनगरमध्ये झालेल्या स्फोटांच्या आवाजांचा व्हिडिओ सुद्धा ट्विट केलेला आहे. पाकिस्तानने पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं असल्याचं दिसतंय. जम्मू काश्मीरमध्ये पाकिस्ताननं गोळीबार आणि ड्रोन हल्ले केले. या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावर ब्लॅकआउट आणि मॉकड्रिल सुद्धा करण्यात आलेला आहे. पाकिस्तानने ड्रोनद्वारे डागलेला बॉम्ब निकामी करण्यात यश आलं. सुरक्षा दलांच्या बॉम्ब निकामी पथकानं आणि NSGने बॉम्ब नष्ट केला. हे ड्रोन जम्मूजवळ एका गावामध्ये आढळले. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान पुन्हा एकदा तोंडघशी पडला असल्याचं देखील बघायला मिळतंय. अफगाणिस्तानच्या हद्दीवरील भारतीय क्षेपणास्त्र हल्ला केल्याचा दावा पाकिस्ताननं केला. मात्र हा दावा अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारनं फेटाळला. अफगाणिस्तानमधील लोक मित्र आणि शत्रू चांगले ओळखतात असं म्हणत पाकिस्तान तोंडावरती आपटला असल्याचं देखील बघायला मिळालंय. या महत्त्वाच्या अपडेट्समध्येच एक मोठी बातमी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सिद्धिविनायकांच्या चरणी आता फुलं, हार, मिठाई अर्पण करण्यास तात्पुरत्या स्वरूपात मनाई झाली आहे. मात्र दुर्वा जोडी आणि जास्वंदीचं फूल नेण्यास परवानगी आहे. 8 मे पासून नारळ नेण्यास देखील बंदी करण्यात आलेली होती. मंदिर परिसरातील फूल विक्रेता संघटनेसोबत चर्चा केल्यानंतर देशाच्या सुरक्षेला प्राधान्य दिलं जातंय. सर्वांनी सहकार्य करण्याची तयारीही दाखवली आहे. मात्र भारत पाकिस्ताननं शस्त्रसंधीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता सिद्धिविनायक देवस्थान हा निर्णय मागे घेणार का याकडे सर्व गणेश भक्तांचं लक्ष लागलेलं आहे. आपण बघतोय मात्र अलर्ट जरी असला तरी सुद्धा सुरक्षेला सध्या प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून मंदिराचा निर्णय, मंदिर संस्थांचा निर्णय आणि या ठिकाणी असलेल्या फुलं आणि नारळ विक्रेत्यांचा निर्णय नेमका काय असतो हे बघणं महत्त्वाचं असेल. मोठे बदल सुद्धा नियमांमध्ये होऊ शकतात. भारत आणि पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवरती साईबाबा संस्थाननं सुद्धा एक मोठा निर्णय घेतलाय. आजपासून आता साई मंदिरामध्ये फूल, हार आणि प्रसाद नेण्यास मनाई करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षकांनी बैठकीनंतर मंदिर परिसरामध्ये पाहणी सुद्धा केली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. खबरदारीचा उपाय म्हणून साईबाबा संस्थाननं हा निर्णय घेतला. मात्र शस्त्रसंधीवर एकमत झाल्यानं हा निर्णय मागे घेणार का याकडे भाविकांचं लक्ष लागलं असल्याचं देखील आपण पाहतोय. निश्चितच बातमी मोठी आहे. एकीकडे सिद्धिविनायक देवस्थान मोठा निर्णय घेत आहे, दुसरीकडे आता साई संस्थाननं देखील मोठा निर्णय घेतलेला आहे.
आणि यानंतर पुन्हा एकदा वळूयात युद्धासंदर्भातल्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. भारत पाकिस्तानच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस आणि तटरक्षक दलाकडून समुद्र किनाऱ्यांवरती सतर्कता वाढवण्यात आली असल्याचं आपल्याला दिसतंय. सागरी कवच ही व्यापक सुरक्षा मोहीम सुरू करण्यात आली असल्याचं देखील पाहायला मिळतंय. याशिवाय आता सागरी गस्त वाढवण्यात आलेली आहे. मच्छीमारांना सतर्क राहण्यास आणि बोटींच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवण्यास देखील सांगण्यात आलेलं आहे. पालघर समुद्र किनाऱ्यावरती पोलिसांकडून तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. तर समुद्र किनाऱ्यांना अलर्ट दिल्यानंतर पोलिसांकडून तपासणीला सुरुवात झाली आहे. समुद्र किनाऱ्यावर संशयित हालचाली दिसल्यास पालघर पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधण्याचं आवाहन केलं जातंय. रायगडच्या महाड MIDC मध्ये अपघातजन्य परिस्थितीचं मॉकड्रिल करण्यात आलं. भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे मॉकड्रिल झालेलं आहे. ओडिसी केमिकल कंपनीमध्ये इंधनाला आग लागल्यास इमारतीमध्ये अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचं प्रात्यक्षिक हे करण्यात आलेलं आहे. भारत पाकिस्तानमध्ये तणावाची स्थिती कायम आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. भारतातील अनेक विमानतळ बंद केल्यानं आंतरराष्ट्रीय व्यापार ठप्प झाला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. अनेक मोठ्या कंपन्यांचा नफा कमी होण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते. राजस्थानमधील जैसलमेर रेल्वे स्टेशन बंद करण्यात आलं. जैसलमेरवरून जाणाऱ्या सर्व ट्रेनही बंद करण्यात आल्या. जैसलमेर, पोखरण, दिल्ली, जयपूर, मुंबईकडे जाणाऱ्या सर्व ट्रेन्स बंद झाल्या. भारत पाकिस्तान तणावामुळे आता हा मोठा आणि महत्त्वाचा निर्णय हा सध्या घेण्यात आला असल्याचं आपण पाहतोय. पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरामध्ये भारत पाकिस्तान युद्धाच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल झालंय. 2 संशयितांना मंदिराचा ताबा घेतल्याचा देखावा तयार करत बचाव पथक यंत्रणा कशा प्रकारे प्रतिसाद देते याचा आढावा प्रशासनाकडून घेण्यात आला. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर काय करायचं याचं मार्गदर्शन सुद्धा या दरम्यान करण्यात आलेलं आहे. भारतानं पाकिस्तानवरती आता केलेली कारवाई देशाच्या सुरक्षेसाठी अनिवार्य होती असं शरद पवार ट्विटमध्ये म्हणताय. भारतानं कधीच दहशतवादाला पुरस्कार दिलेला नाही. ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं केवळ दहशतवादी तळांवर प्रखर आणि अचूक कारवाई केली असंही पवार यांनी म्हटलंय. बीड मसाजोगमधील 2 महिने सुट्टीवर आलेला जवान 10 दिवसांमध्ये युद्धासाठी परतला. जवान आशुतोष सोनवणे युद्धासाठी परतताना कुटुंबासह गावकऱ्यांना अश्रू अनावर झाले. या जवानानं संतोष देशमुख यांच्या फोटोला हार घालत गावकऱ्यांचा निरोप सुद्धा घेतला. मुंबईमध्ये फटाके फोडण्यावर बंदी घालण्यात आली. उद्यापासून 9 जूनपर्यंत फटाके फोडण्यास बंदी असेल. मात्र भारत पाकिस्तानमध्ये शस्त्रसंधीवर एकमत झाल्यानं ही बंदी मागे होण्याची देखील शक्यता सध्या वर्तवली जाते. मातृभूमीचं रक्षण करणाऱ्या जवानांच्या सुरक्षिततेसाठी आई अंबाबाईला साकडं घालण्यात आलेलं आहे. श्लोकाच्या जपाचा विधिवत संकल्प झालाय. देवस्थान समितीकडील माजी सैनिक महादेव शिंदे आणि मंदिर व्यवस्थापक महादेव दिंडे यांनी सर्व सैनिकांसाठी प्रतिकात्मक प्रसाद सुद्धा दिलेला आहे. नागपूरमध्ये सुद्धा उद्या तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे आणि या रॅलीमध्ये मुख्यमंत्री सहभागी होतील. उद्या सकाळी 8 वाजता भाजपकडून राज्यभरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन झालेलं आहे. IPL पुन्हा सुरू करण्याबाबत BCCI निर्णय घेईल. उद्यापासून IPL सुरू करण्याबाबत BCCI निर्णय घेण्याची शक्यता आहे. भारत पाकिस्तान तणावामुळे IPL सध्या स्थगित केली जाते. मात्र शस्त्रसंधीच्या निर्णयानंतर IPL सुरू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या ठाण्यामध्ये तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयापासून रॅलीला सुरुवात होणार आहे. खासदार नरेश मस्के, हेमंत पवार आणि इतर शिवसेना पदाधिकारी या रॅलीमध्ये सहभागी होणार अशी सुद्धा माहिती सध्या मिळते. पुण्यातून जम्मूकडे आता जाणारं रेल्वे सेवा जी आहे ती रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पुण्यातून जम्मू तवी एक्सप्रेस दिल्लीपर्यंतच धावणार आहे. 13 मेपर्यंत या रेल्वे गाड्यांमध्ये बदल असणार आहेत. प्रवाशांनी प्रवास करण्यापूर्वी रेल्वेचं वेळापत्रक बघावं या सूचना प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत. भारत पाकिस्तान तणावामुळे CSMT आणि LTT वरून जाणाऱ्या ट्रेन सुद्धा आता रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती सध्या तरी आपल्यापर्यंत मिळते. मात्र मुंबईहून सुटणाऱ्या अमृतसर एक्सप्रेस, जम्मू तवी एक्सप्रेस, पठाणकोट मेल, श्रीनगर विशेष ट्रेन, जम्मू सुपरफास्ट ट्रेन रद्द झाली आहे. पुढील सूचना येईपर्यंत ही ट्रेन बंद राहणार आहे.
तर आता बातमी मान्सूनच्या आगमनाची आहे. बघा, आनंदाची बातमी आहे, कारण मान्सून 27 मे रोजी केरळमध्ये धडकण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर मान्सून यंदा 5 दिवस अगोदर केरळमध्ये दाखल होणार असं सध्या सांगितलं जात असल्याचं देखील आपण पाहतोय. 7 दिवसांमध्ये मान्सून तळ आणि कोकण शिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये पोहोचेल. मान्सून 2 दिवसांमध्ये म्हणजे 13 मे रोजी अंदमान निकोबार बेटावर दाखल होण्याची शक्यता आहे. सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यामुळे 27 मेला मान्सून केरळमध्ये दाखल होईल. बघा, कारण की केरळमध्ये मान्सून दाखल झाला की त्यानंतर राज्यात मान्सून अगदी आठवड्याभरामध्ये प्रवास करत असतो. कसा मान्सूनचा प्रवास असेल आपण बघूयात ग्राफिक्समध्ये. 27 मेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 6 जूनला तळ कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये सुद्धा मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. 13 मेला अंदमान आणि निकोबारमध्ये सुद्धा मान्सून धडकण्याची शक्यता सध्या तरी वर्तवली जाते. यंदा 5 दिवस अगोदर केरळमध्ये मान्सून दाखल होणार असल्याचं आपण पाहतोय. तसं राज्यामध्ये 7 जूनला मान्सून दाखल होतो असं सांगितलं जात असतं. मात्र केरळमध्ये लवकर येणार असल्यानं राज्यातही लवकर येऊ शकतो. विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून आता सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. राज्याच्या कमाल तापमानामध्ये चढ उतार कायम राहण्याची शक्यता आहे. राज्यात वादळी पावसानं हजेरी लावलेली आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, पुणे, सातारा या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या ते जोरदार पावसाची नोंद सुद्धा झाली असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय. एकंदरीत बघा, बातमी अतिशय महत्त्वाची. मराठवाड्यामध्ये पावसाचा इशारा आहे. राज्याला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. हवामान विभागानं सतर्कतेचा इशारा जो आहे तो दिला असल्याचं बघायला मिळतंय. तसं आपण बघतो 7 जूनला राज्यामध्ये मान्सून दाखल होत असतो असं सांगितलं जातं आणि हे आज नाही तर नेहमीपासूनच ही तारीख जी आहे ती ठरलेली आहे. मात्र सध्या मोठे बदल हवामानामध्ये होताना दिसत आहे आणि त्यामुळे मान्सून लवकर धडकण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते. केरळमध्ये सुद्धा 27 तारखेलाच मान्सून धडकणार आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर मान्सून राज्यामध्ये धडकेल.